नमस्कार. मी डॉक्टर सरिता वाघमोडे कोळेकर. या व्हिडिओमध्ये आपण पाहूया ॲसिडिटी किंवा आम्लपित्त याविषयीची माहिती. ॲसिडिटी म्हणजे काय? ॲसिडिटी होण्याची कारणं आणि त्यावरील ट्रीटमेंट. ॲसिडिटी म्हणजे काय? तर आपल्या शरीरामध्ये अन्न पचनासाठी हायड्रोक्लोरिक नावाचे ॲसिड सिक्रीट होत असतं. तर पोटामधील ग्लॅड्स हे ॲसिड सिक्रीट करत असतात. परंतु कधी-कधी याचं प्रमाण जेव्हा जास्त होतं, तेव्हा ते इसोफेगस आणि स्टमक यांचं लाइनिंग डिस्टर्ब करतात. यासोबतच डायजेशन देखील डिस्टर्ब होतं आणि त्यामुळं ॲसिडिटीचा त्रास हा व्हायला लागतो. ॲसिडिटीचे सिम्प्टम्स किंवा लक्षणं हे काय असतात? तर मळमळ, उलटी, डोकेदुखी, डोकं जड वाटणं, त्यानंतर छातीमध्ये जळजळ होते, घशामध्ये खवखव होणे किंवा घशाशी आंबट असं पित्त किंवा आंबट पाणी येतं किंवा तोंडामध्ये आंबट पाणी येतं. त्याच्यानंतर करपट ढेकर येतात, गॅसेसचा त्रास होतो किंवा पोट फुगल्यासारखं वाटतं, पोट गच्च वाटतं, आजारी असल्यासारखं वाटतं किंवा अशक्तपणा वाटतो. सतत आंबट पाणी घशाशी आल्यामुळं खोकल्याचा त्रास जाणवतो. अन्न गिळताना त्रास होतो. घशामध्ये काहीतरी अडकल्यासारखं असं फिलिंग येतं. हायपर ॲसिडिटी होण्याची कारणं कोणती आहेत? तर सर्वात पहिलं आहाराशी किंवा डाएटशी रिलेटेड कारण. याच्यामध्ये स्पायसी, ऑइली किंवा तळलेलं, मसालेदार, तेलकट अशा पदार्थांचं सेवन करणं किंवा चहा, कॉफी, अल्कोहोल, टोबॅको, स्मोकिंग यांचं अतिप्रमाणात सेवन करणं. त्यानंतर ओव्हर ईटिंग करणं किंवा खूप जास्त उपवास करणं, याच्यामुळे देखील ॲसिडिटीचा त्रास हा होत असतो. यानंतर लाईफस्टाईल रिलेटेड म्हणजे रात्री उशिरा जेवण करणं किंवा जागरणं करणं, वेळी अवेळी खाणं, यामुळे देखील ॲसिडिटीचा त्रास हा होत असतो. जेवलं की लगेच झोपणं, एक्सरसाइज न करणं, स्ट्रेस, ताणतणाव हे देखील हायपर ॲसिडिटीचं खूप महत्त्वाचं कारण आहे. खूप जास्त स्ट्रेस असेल तर झोप व्यवस्थित होत नाही. झोप नीट नाही झाली तर ॲसिडिटीचं प्रमाण हे वाढत असतं. त्यानंतर मेडिकेशन्स याच्यामध्ये पेन किलर्स, अँटॅसिड्स, अँटिबायोटिक्स यांचा खूप प्रमाणात वापर केला तरी देखील ॲसिडिटीचा त्रास हा होत असतो. किंवा काही आजार जसं की एच पायलोरी इन्फेक्शन असेल किंवा पेप्टिक अल्सर असेल, काही हायॅटस हार्निया वगैरे असा काही त्रास असेल तरी देखील ॲसिडिटीचा त्रास हा होत असतो. किंवा जेनेटिक हिस्ट्री असेल ॲसिडिटीची तरी देखील ॲसिडिटीचा त्रास होतो. ॲसिडिटी जर वेळच्या वेळी ट्रीट नाही केली, तर पुढे जाऊन मग नंतर क्रोनिक ॲसिडिटीचा त्रास होतो किंवा इसोफेजायटिस होतो, इसोफेजियल स्ट्रिक्चर्स होतात किंवा जड म्हणजे गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स डिसीज असं काहीतरी कॉम्प्लिकेशन्स हे होऊ शकतात. गॅस्ट्रिक अल्सर्स किंवा पेप्टिक अल्सर्स असे अल्सर्स देखील डेव्हलप होऊ शकतात. ॲसिडिटीसाठी इन्व्हेस्टिगेशन्स कोणती केली जातात? तर पहिलं इन्व्हेस्टिगेशन एंडोस्कोपी. याच्यामध्ये तुमचं इसोफेगस आणि स्टमक यांचं लायनिंग आहे ते चेक केलं जातं. त्याच्यानंतर पीएच मॉनिटरिंग, इसोफेगसमधलं ॲसिड लेव्हल हे मेजर केले जातात किंवा मग बेरियम स्वॅलो टेस्ट असते. याच्यामध्ये तुमचं स्टमकमधलं किंवा अन्ननलिकेमधलं स्ट्रक्चरल काही इश्यू आहेत का हे चेक केलं जातं किंवा एच पायलोरी इन्फेक्शन, बॅक्टेरियल इन्फेक्शनचं टेस्टिंग केलं जातं, की एच पायलोरी इन्फेक्शन आहे का? किंवा त्याच्यामुळे ॲसिडिटीचा त्रास होतोय का? तर हायपर ॲसिडिटीवर काय उपाय करता येतील? तर सर्वात पहिला उपाय म्हणजे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही स्मॉल क्वांटिटीमध्ये फ्रिक्वेंट मील्स घ्या. म्हणजे वेळेवर जेवा आणि थोडं-थोडं खा. जास्त एकदम ओव्हर ईटिंग करू नका आणि जास्त वेळ उपाशी देखील राहू नका. खूप वेळ उपवास केला तरी देखील ॲसिडिटीचा त्रास हा वाढत असतो. आणि जर उपास असेल तर साबुदाणा वगैरे अशा गोष्टी खाण्यापेक्षा ताक, नारळ पाणी, फळं यांचा आहारात समावेश करा. त्यानंतर चहा, कॉफी, अल्कोहोल यांचं प्रमाण हे कमी करा. नंतर आहारामध्ये ताक किंवा लिंबू सरबत, नारळ पाणी किंवा संत्री, मोसंबी यांचा ज्यूस याने देखील ॲसिडिटीचा त्रास हा कमी व्हायला मदत होत असते. आहारामध्ये बदल करा. म्हणजे जास्त तेलकट, तिखट, मसालेदार असं अन्नपदार्थांचं सेवन करू नका. त्याच्याऐवजी ताजी फळं, पालेभाज्या यांचा आहारात समावेश करा. केळी केळीमध्ये फायबर आणि पोटॅशियम यांचं प्रमाण भरपूर असतं. त्याच्यामुळे ते नॅचरल अँटासिड म्हणून ॲक्ट होतं. त्यामुळे केळी खाल्ल्याने ॲसिडिटी कमी व्हायला नक्कीच मदत होते. किंवा थंड दूध याने देखील ॲसिडिटी ही कमी होत असते. किंवा आवळा, पुदिना यांचा वापर केला तरी देखील ते ॲसिडिटी कमी करायला मदत करतात. किंवा ताक, लिंबू सरबत यांचं सेवन केलं तर पचन सुधारायला मदत होते. पाणी.
पाणी हे देखील ॲसिडिटी कमी करण्यासाठी खूप उपयोगी आहे. त्यामुळे भरपूर पाणी पिलं तर ॲसिडिटीचा pH आहे तो बॅलन्स करायला मदत होते आणि साहजिकच ॲसिडिटी कमी होते. आंबट पदार्थ खाणं टाळा किंवा फर्मेंटेड फूड, इडली, डोसा वगैरे, ढोकळा अशा गोष्टी याने देखील पित्ताचा त्रास हा वाढत असतो. त्या गोष्टी देखील अव्हॉइड करा आणि ज्या गोष्टींनी पित्ताचा त्रास होतोय अशा गोष्टी खाणं हे कटाक्षानं टाळलं पाहिजे. त्यानंतर जेवणानंतर बडीशेप, ओवा यांचं सेवन केलं तरी देखील ॲसिडिटी कमी व्हायला मदत होत असते. स्ट्रेस, ताणतणाव या गोष्टींसाठी तुम्ही योगा, मेडिटेशन या गोष्टी करा आणि शक्यतो जागरण करू नका. वेळेवर झोपा. व्यवस्थित झोप झाली तर ॲसिडिटीचा त्रास हा कमी होत असतो आणि झोपताना शक्यतो डोकं उंचावर राहील अशी थोडीशी उंच उशी घ्या. म्हणजे तो आंबट पाणी घशाशी येतं ते येणार नाही आणि व्यवस्थित झोप पण लागेल. आल्याचा रस मधासोबत घेतला तरी देखील ॲसिडिटी कमी व्हायला मदत होते. तसंच मध कोमट पाण्यातून घेतला तरी देखील ॲसिडिटी कमी होत असते. शक्यतो वजन मेंटेन करा. ओव्हर ईटिंग करू नका. ॲसिडिटीवर काय ट्रीटमेंट आहे? तर अँटासिड घेतले तर ते टेम्पररी रिलीफ आहे. तात्पुरता त्रास कमी होतो, परंतु त्याची सवय लागते आणि नंतर रेझिस्टन्स निर्माण होत असतो. त्यामुळे ॲसिडिटीसाठी त्याचं कारण व्यवस्थित शोधून व्यवस्थित प्रॉपर ट्रीटमेंट घेतली तर ॲसिडिटीचा त्रास हा कायमचा कमी होऊ शकतो. होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेऊन ॲसिडिटीचा त्रास हा मुळापासून कमी होऊन ही समस्या कायमस्वरूपी कमी होऊ शकते. तर होमिओपॅथीमध्ये नॅचरल वेनं देखील ॲसिडिटी कमी होत असते. होमिओपॅथीमध्ये नक्सोमिका, कार्बोव्हेज, आर्सेनिक, फॉस्फरस, लायकोपोडियम, नायट्रोफॉस अशी बरीचशी होमिओपॅथिक औषधं आहेत. परंतु ही औषधं कशी घ्यायची किंवा त्याचा डोस कसा निश्चित करायचा हे तुम्ही होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेतलं पाहिजे. होमिओपॅथिक डॉक्टर हे तुमची ॲसिडिटी ॲक्यूट आहे का क्रोनिक आहे, ॲसिडिटीचे सिम्प्टम काय आहेत किंवा ॲसिडिटीचं मूळ कारण काय आहे, ते पाहून त्याच्याप्रमाणे योग्य ते ट्रीटमेंट हे देत असतात. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेऊनच तुम्ही ट्रीटमेंट घेतली पाहिजे. हायपर ॲसिडिटीसाठी होमिओपॅथी ही अत्यंत प्रभावी, सुरक्षित आणि नॅचरल अशी उपचार पद्धती आहे. या औषधांसोबतच तुम्ही संतुलित आहार आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केलं तर ॲसिडिटीचा त्रास हा नक्कीच कमी होऊ शकतो. ॲसिडिटीसाठी तुम्हाला होमिओपॅथिक ट्रीटमेंट घ्यायची असेल तर डॉक्टर सरिता स्पंदन होमिओपॅथिक क्लिनिक इथे कॉन्टॅक्ट करू शकता. डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि असेच हेल्थ व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक यू.